लाडक्या बहिणींसाठी आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यभरातील महिलांना एक जबरदस्त आनंदाची बातमी दिली आहे. मुश्रीफ यांच्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहितेमुळे रखडलेले हप्ते आता महिलांना एकत्र दिले जाणार आहेत. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे मिळून एकूण 4,500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे की आधी तिजोरीची किल्ली आमच्याकडे होती आणि आता ही योजना आम्हीच राबवणार आहोत. पडताळणी आता पूर्ण झाली असून त्यांना हा लाभ मिळणार आहे. आता ही योजना आम्ही सगळे सत्तेवरची मंडळी आहेत, आम्ही जाणली असं म्हणणार आणि ते काल म्हटलं घेतलं. परंतु उपमुख्यमंत्री यांच्याकडे तिजोरीची किल्ली होती अजितदादा पवारकडे आणि आमच्या महिला बालकल्याण मंत्री ज्या आहेत त्या आहेत आदितीताई तटकरे, त्यांचीच सही होती. म्हणून मला आमचं म्हणणं आहे की आमचा अधिकार आहे आणि आता तेच खातं अजितदादांच्या नंतर आता मुख्यमंत्र्याकडे गेले. म्हणजे आता पुढची सही कुणाची होणार आहे? मुख्यमंत्र्याची. आणि अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा ते आमच्याकडे येणार आहे. म्हणजे माझं म्हणणं आहे ते माझा दावा करू शकतात कारण त्यांनी केला. परंतु आम्ही आश्वासन तुम्हाला दिलं 2100 रुपये द्यायचं. तुम्ही कटाकट बांधणार दाबायची कमळ आणि घड्याळ, तुम्हाला 2100 रुपये दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता वाढणार आहे. लवकरच बहिणींच्या खात्यात 1500 ऐवजी 2100 रुपये जमा होणार आहेत. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि सन्मानासाठी सरकारने हे ऐतिहासिक पाऊल उचललं आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींची ओवाळणी आणखी मोठी होणार आहे हे नक्की. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.